सन्माननीय संतोषजी पाटील साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण देऊ या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार। मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण पाहूया या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय। या सामन्यावरती मिळवलेला विजय त्याच्यामध्ये मोलाचा वाटा सिंहाचा वाटा आणि त्याचा दिला जातोय मोबदला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार। क्या बात आहे। चला चला क्षेत्ररक्षण लावून घ्या। आपले प्रेयर प्रार्थना संपले असेल वडून अवघर तर विनंती असेल आपण लगेच क्षेत्ररक्षणाला सुरुवात करूया। चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा विनंती असेल। चौथा हिरवा मानकोली चिकणे सर आपल्याकडे पारितोषिक आहे तो द्यायचा आहे 500 रुपयाचा काहीतरी मला वाटतं पारितोषिक आहे। चालू असलेली मॅच मित्र आपल्याला अनुभवायला मिळते। जय गावदेव वडूनवघर वर्सेस चौथा हिरवा मानकोली ही बिग मॅच आहे। एका बाजूला आपण पाहतोय स्थानिक संघ ज्याच्यावरती स्थानिक प्रेक्षकांचा असलेला प्रभाव पाहूया कशा प्रकारे या मॅच मध्ये रंग येईल। प्रथम फलंदाजी करत असताना किती धावांची मजल मारेल ह्याकडे लक्ष राहील। चिकणे सर आपल्याकडे 500 रुपयाचा पारितोषिक आहे प्लीज तो आपण द्यायचा आहे। या ठिकाणी आपण पाहतोय खेळाला सुरुवात होते। स्ट्रायकर गोलंदाज महानंद आहे आणि स्ट्रायकर फलंदाज आपण पाहतोय अभिषेक। नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय योगेश दलवी। पाहूया कशा प्रकारे खेळ होते या ठिकाणी। प्लीज आपणास विनंती आहे की आपण बाजूला या। या ठिकाणी आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती 2 धावा घेतलेल्या आहेत। डावाला सुरुवात आगाज केली गेली आहे अभिषेक याच्या माध्यमातून 2 धाव्याने संघाचा आणि स्वतःचा अकाउंट ओपन केले गेलं आहे। इथनं पाहूया किती धावांची जमापुंजी केली जाईल। पुढील चेंडू पाहूया। यावेळेस उडवला इनफिल्डच्या वरतून बट पाहूया क्षेत्ररक्षक झेपावतोय परंतु झेल घेता काय आले नाही आहे। त्या दरम्यान आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत। या 2 धाव्याने धावसंख्या आपण पाहिली तर 4 या अंकावरती जाऊन पोहोचते। पहिल्या चेंडूवरती 2 आणि ह्या चेंडूवरती सुद्धा आपण पाहतोय 2। फटका फसला होता। नामी संधी चालू आली होती पहिला धक्का देण्यासाठी बट तसं काही घडलं नाहीये। यावेळेस पाहतोय आपण चांगला कट केला होता पण शॉट थर्डमॅनच्या रिझन मध्ये या ठिकाणी आपण पाहतो चेंडू कलेक्ट केला गेला आणि धावसंख्या आपण पाहिली तर 1 घेतली जाते। 115 दादा 49 आहे इथे
विकेट 11 का किती किती विकेट 10 विकेट. धावसंख्या आपण पाहतोय 12 अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलं गेलं आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय खेळ चौथा हिरवा मानकोली प्रथम फलंदाजी करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये आपण जर पाहिल्या तर 12 धावा या ठिकाणी जमा करू शकला आहे. पाहूया दुसऱ्या ओव्हरमध्ये कोण गोलंदाज येतोय आणि किती धावा खर्च करतोय हे पाहण्यासारखं राहील. नवीन गोलंदाज अशोक येतोय गोलंदाजी मार्क वरती. ओव्हर क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा खर्च केल्या आपण पाहिल्या तर पाहूया या ओव्हरमध्ये किती धावांची मजल मारली जाईल. एका बाजूला आपण पाहतोय अभिषेक आणि दुसऱ्या बाजूला पाहतोय योगेश दालवी. यावेळेस हलक्या हाताने दिशा दिली पॉईंटच्या रिजन मधून चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल्स होतोय. चांगली रनिंग पाहायला मिळते. फेकी झाली बट या ठिकाणी आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट केल्या अतिशय वेगाने. निश्चितच आजच्या जर रजनीचा विचार केला तर मोठा फटका लागत नाही आहे, परंतु अशी रनिंग मात्र जर असेल तर निश्चित धावा धापलकावर ते चांगल्या सजल्या जातील. पुढील चेंडू पाहूया. हाताळण्यासाठी गोलंदाज होत आहे टर्न. इथं मात्र क्या बात आहे, चांगला फटका खेचून काढलेला आहे आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय चेंडू सीमा पार होते. चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या पाहतोय धापलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजे
18 धावा. पुढील चेंडू यावेळेस पाहतोय आपण शॉर्टपिच डिलिव्हरी ठेवली होती, हवं तसा फायदा घेऊ शकले नाही. टॅप करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळाला आणि इथं मात्र पाहतोय आपण एक धावा कंप्लीट केली गेली. 19 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलं गेलं आहे. 40+ धावसंख्या जर धावफलकावरती असली तर निश्चितच सामन्याला वाचू शकतोय. आपण मागील सामनाही बघितलं, 44 धावांचं आव्हान चेस करता आलं नाही आहे. त्या अनुषंगाने 40-45+ धावसंख्या असणं गरजेचं आहे. यावेळेस उडवला जरूर आहे, अधिक उंच लांबी कमी न क्या बात आहे. या ठिकाणी आपण पाहतोय झेलच्या स्वरूपात फलंदाज होतोय बाद. नवीन फलंदाज अविनाश येतोय मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय प्रथम फलंदाजी करत असताना चौथा हिरवा मानकोली धावांची लयलूट करण्यासाठी सज्ज तयार. आतापर्यंत धावफलकावरती धावा 19 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. पुढील चेंडू यावेळेस चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑफच्या रिझन मध्ये येतोय. फेकी चांगली झालेली आहे आणि कलेक्शन पाहायला मिळालं नाही. या परंतु 2 धावा सहज पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. एकवीस धावा धावफलकावरती. पुढील चेंडू यावेळेस मात्र उडवण्याचा प्रयत्न ऑन साईडला होतोय आणि ते मात्र पाहायला गेलं तर झेल सुटला जातोय. चेंडू धरतीला दान होत आहे आणि या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. डायरेक्ट हिट केले गेले आहे. पाहूया क्या बात आहे. असं वाटलं 2 धावा कंप्लीट होते, काय हुशारी दाखवलेली आहे. कारण डायरेक्ट आपण पाहिलं तर स्टंपवरती चेंडूला फेकून दिलं गेलं. फलंदाज नाबाद आहे, नॉट आउट. चला खेळायला लवकर सुरुवात करूया आपण. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर बरोबर 23 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. दोन षटकांचा खेळ या ठिकाणी आपण पाहतोय कंप्लीट होतोय. 23 धावा धावफलकावरती. पहिल्या ओव्हरमध्ये 12, या ओव्हरमध्ये 11 धावा आलेल्या आहेत. नवीन गोलंदाज जितू येते गोलंदाजी मार्क वरती. एक गोलंदाज चांगला गोलंदाज आहे, पाहूया. चौथा हिरवा मानकुली. घरेलू मैदान आहे परंतु हवी तशी फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळत नाही आहे. रणजी स्पर्धा आहे, थंडावा भरपूर आहे. त्या कारणास्तव आपण पाहतोय की संबंध ज्या काही मॅचेस आज झाल्या गेल्या संध्याकाळच्या सत्रानंतर त्या
त्या मॅच आपण जर पाहिल्या तर कमी धावांच्या पाहायला मिळालेल्या आहेत. तर या ठिकाणी पाहूया आता मात्र उर्वरित 2 षटकांमध्ये किती धावांची मजल मारली जाईल. जितू गोलंदाजी मार्कवरती तयार होते. आपले त्यांच्यापासून 1 विकेट जास्त आहे. या ठिकाणी आपण पाहतोय चांगला चेंडू आहे, सरळ एशियाच्या वरतून निघून जातोय आणि निर्धावचे होते सांगता. योगेश एक पिंच हिटर आहे, परंतु अशा फलंदाजाला या ठिकाणी आपण पाहतोय की थांबून ठेवलं आहे. रात्रीचा वेळ आहे. क्या बात आहे. उडवला जरूर आहे परंतु फटका फसला गेला आहे आणि या ठिकाणी फलंदाज बाद होत आहे झेलच्या स्वरूपात. योगेश दलवी या ठिकाणी पाहतोय आपण बाद होऊन तंबूच्या रस्त्याला जात असताना. विकेटची नितांत गरज होती. पाहूया नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी इंटर होते. संतोष. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती अजून स्थिर आहे, थांबून आहे. 23 धावा. सदाशिव येतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. चांगली सुरुवात गोलंदाजीची केली या ठिकाणी जितू यांनी. पहिला चेंडू निर्धावात आला, तदनंतर आपण पाहिलं तर एक लालच्या चेंडू टाकला गेला, त्याच्यावरती झेलच्या स्वरूपात गडी बाद केले गेलं. पाहूया पुढे आता कशा प्रकारे गोलंदाजी होते. पुन्हा एकदा पाहूया गोलंदाज जितू तयार होते गोलंदाजी मार्कवरती. 10 ते 12 पावलांचा रनअप पाहायला मिळतोय. यावेळी शॉर्ट पिच डिलिव्हरी ठेवली होती, स्क्वेअर कट केलेला आहे पाहू शकता आपण. आणि या ठिकाणी आपण पाहतोय चेंडू फेकला जाईल तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी जमा केले जात आहेत. 2 धावांनी स्कोअर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळत आहेत. 25 धावा ऑन बोर्ड लागल्या जात आहेत. नक्कीच आपण जर विचार केला तर 40+ धावसंख्या ही धावसंख्या चांगली मानली जाते. या ठिकाणी विचार केला तर पाहूया की अजून किती धावांची मजल मारली जाईल. आतापर्यंत चांगला स्कोअर कार्ड पाहायला मिळतोय, कारण प्रत्येक ओव्हरमध्ये आपण पाहिलं 10+ धावसंख्या जमा केलेल्या आहेत. या जितू याने मात्र कुठेतरी धावा थांबवलेल्या पाहायला मिळत आहेत, परंतु अजून षटक काही संपलेलं नाही आहे. यावेळेस पाहतोय करारा ड्राईव्ह पाहायला मिळतोय. कार्पेटच्या साहाय्याने चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल्स होत आहे. थोडंसं फंबलिंग पाहायला मिळाले. 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरीचा आगाज प्रयत्न, बट दोन्ही फलंदाज आपापल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूप. 27 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. ओव्हर क्रमांक 30 प्रगतीपथावरती जितू यांच्या माध्यमातून भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट संघटना यांच्या माध्यमातून आयोजित केलेल्या भव्य दिव्य भगवमय वातावरणामध्ये चाचणी स्पर्धा, डे नाईट अशी स्पर्धा खेळवली जाते. पाहूया पुढील चेंडू. आता मात्र 30 यार्ड सर्कल मध्ये चेंडू थांबला गेला. या वेळेस ओव्हर थ्रो पाहायला मिळतोय. क्या बात आहे. 3 धावा. जिथे 1 धाव होती तिथं अति घाई संकटात नाही असं चित्र दिसलं गेलं आणि पाहतोय आपण 3 धावा कंप्लीट झाल्या. 30 धावा ऑन बोर्ड लागल्या जात आहेत. इथनं जर अजून 1-2 मोठे फटके आले तर निश्चित मी तर म्हणेन हा स्कोअर कार्ड जो आहे ना तो डेंजर झोन मध्ये जाईल. पुढील चेंडू पाहूया. हाताळण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा होते तयार जितू.
आतापर्यंत आपण पाहतोय 7 धावा खर्च केल्या या ओव्हरमध्ये, एक गडी बाद केलेला आहे. एकंदर धावा 30 या अंकावरती. अविनाश यावेळेस स्ट्राईक वरती आहे, पाहूया. आता ही चांगला फटका खेळून काढलेला आहे आणि इथं मात्र आपण पाहू शकेल क्षेत्ररक्षक बनला प्रेक्षक, चेंडू मात्र जातो सीमा पार, चौकार. और 34 सदाशिव आणि संगणक अविनाश माली जोडी खेळपट्टीवर आहे. नक्कीच ग्रुप हेचा विचार केला तर मानकुली संघाने 2 सामन्यातून 2 विजय संपादन केलेत. गंगामाता गुंदवली 3 सामन्यातून 2 विजय, तर जय गावदेव वडनगर टीम 2 सामन्यातून 1 विजय 1 पराभव. यशवंत पाटीलचा फुलटॉस चेंडू होता, चेंडूला अगदी टर्न केला, चेंडू बॅकवर्ड शॉर्ट लेग रिझनमध्ये स्टॉप केलाय. एक सिंगल धाव, सिंगलना धावसंख्या 35. चांगली स्पर्धा, दिवस रात्र खेळवली जाणारी स्पर्धा. नवीन 40+ क्रिकेट संघटनेच्या वतीनं ही चाचणी स्पर्धा मित्रांनो आपण पाहत आहेत. 35 धावा झालेत. यशवंत पाटील ओव्हर नंबर 4. क्या बात आहे, स्विंग अँड मिस, चांगला चेंडू. रात्रीचं क्रिकेट आणि दिवसाचं क्रिकेट यामध्ये खूप मोठी तफावत आहे. यष्टीरक्षक पप्प्या काबूकर अगदी यष्ट्यांना जवळजवळ यष्ट्यांपासून जवळ आहेत. बघूया हा चेंडू, चांगला फटका केलाय. चेंडू अगदी डीप स्लिपर कव्हरला येतोय. सदाची चांगली साथ, दुसरी धाव येते पूर्ण. पहिल्या ओव्हरमध्ये 12, दुसऱ्या आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये 11 धावा आलेत. यशवंत पाटीलनं 3 चेंडूमध्ये चौथ्या ओव्हरच्या 3 धावा दिलेत. रील स्टार यशवंत पाटील. नक्कीच गुंदवली संघासमोर जरूर थोडीशी खराब गोलंदाजी यशवंत पाटीलची पाहिली आपण. 3 चेंडू आहेत. हा चेंडू इथे बॅटची गडा आणि यष्ट्यांच्या मागे पप्प्या काबूकरने चांगला झेल टिपलाय. फलंदाज चौथ्या स्पोर्ट मानकुली संघाचा संघनायक अविनाश माली आउट. नक्कीच आमचे सहकारी समालोचक मनोज ठाकरे नेहमी म्हणतात की धक्क्याने माणूस सुधारतोय. यशवंत पाटीलला गुंदवली संघाच्या अगेन्स्ट नक्कीच धक्के लागले होते. 4 चेंडूमध्ये फक्त 3 दिल्या होत्या. त्यानंतरच्या 2 चेंडूमध्ये 2 षटकार दिले आणि गुंदवली संघाने तिथून मागे पाहिलं नाहीये. 3 सामन्यातून 2 विजय संपादन केलेत. बघूया प्रेमनाथ माली आयडियल फ्रेंड्स ग्रुप हवेदिवे या संघाच्या अगेन्स्ट सामना बी ठरला होता. शेवटचे 2 चेंडू आहेत.
आणि प्रेमनाथ माली या 2 चेंडूवर किती धावा आपल्या संघासाठी जमवतात पाहूया. चांगलं मैदान, चांगली स्पर्धा. या चाचणी स्पर्धेतून इथे बघूया, चेंडूला आल्याला उडवलाय डीप मिड विकेट रिझनला. क्षेत्ररक्षक पुढे आले, चेंडू मागे गेलाय आणि प्रेमनाथ मालीचा धमाका चौकार. प्रेम एमपीएल स्पर्धेपासून फॉर्म मध्ये आहेत. संतोष स्फोट या संघाला विजयी करण्यामध्ये सिंहाचा वाटा प्रेमनाथ मालीचा देखील आहे. दीपू माली, त्यानंतर श्रीराम आणि ऑल टीम 2025चा एमपीएलचा विजेता संतोष स्फोट ही टीम राहिली होती. बघूया शेवटचा चेंडू आहे, धावसंख्या 41. यशवंत पाटील इथे देखील सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. स्विंग अँड मिस. यशवंत पाटीलनं या मॅच मधून अतिशय चांगली गोलंदाजी केली आहे. जाऊया आपण पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे. सिद्धिविनायक अंजूर आणि सागर 11 जय बजरंग गोरसई. चला एवन जोडी निलेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी कंप्लीट करूया. सागर 11 जय बजरंग गोरसई आणि सिद्धिविनायक अंजूर. आणि त्यानंतर आपण पाहणार आहात स्वयंभूस्फोट पायगाव आणि सिद्धिविनायक अंजूर. या सामन्यानंतर अजून 2 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. चला या एवन जोडी. नक्कीच महाराष्ट्रातील पहिली एवन जोडी सुकेश डाके आणि निलेश पाटील, केंद्रीय मंत्री आणि खासदार चषकापासून या जोडीचं नाव 7 समुद्र पार गेलेलं आहे. वेलकम, आपलं स्वागत आहे. क्या बात आहे. संजय मनेरा जेव्हापासून संघ या संघटनेमध्ये दाखल झालाय तेव्हापासून संघनायकाची जबाबदारी संजय मनेराच्या खांद्यावर आहे. सागर 11 गोरसई संघाचे संघनायक देखील आम्हाला जॉईन होत आहेत. दोन्ही टीमला विजयासाठी शुभेच्छा. टेल आणि हेड असं नाण्याचं स्वरूप आहे. कोण आवाज देईल? या संजय मनेरा. टेल अशी कॉलिंग आणि अगेन्स्ट हेड आलेलं आहे. निलेशजी पाटील आपलं खूप खूप स्वागत आणि आभार. सागर 11 जय बजरंग गोरसई संघाचे संघनायक नितेश आमच्या सोबत आहेत. नाणेफेकी जिंकली आहे. दिवस रात्र स्पर्धा खेळतायत. गुरुदत्त चौथ्यारवा क्रीडानगरीची ही लाईट, हे मैदान आणि या स्पर्धेचं आयोजन याबद्दल काय म्हणाल? मी मागच्या वर्षी पण बोललो होतो, हा भिवंडी तालुक्यातील सर्वात उत्कृष्ट ग्राउंड आहे आणि आपल्या संघटनेची चाचणी स्पर्धा खूप चांगल्या प्रकारे आयोजित केलेली आहे आणि ती पण डे नाईट खेळायला खूप मजा येईल. नाणेफेकी जिंकलेली आहे. प्रथम गोलंदाजी की फलंदाजी? प्रथम आम्ही फलंदाजी करू. नक्कीच प्रथम फलंदाजीचा धाडसी निर्णय घेतलाय. सध्या आपले संघाचा काही सराव सुरू आहे का? सराव थोडाफार चालू आहे. काही दिवस झाले आम्ही चालू केले प्रॅक्टिस. संघामध्ये एखादा नवीन खेळाडू की आपला जो मागच्या वर्षीचा संघ आहे तोच कायम आहे? संघामध्ये 3 बदल झालेले आहेत. नवीन खेळाडूंचा भरणा झालेला आहे. एक नवीन जास्त सिनियर प्लेयर हा जॉईन झालेला आहे. नक्कीच. अगदी मित्रांनो, अगदी आपण गोरसई गाव म्हटलं की भावेश पवार, गोरसई गौरव, त्यामध्ये जी आता नुकतीच जी दुःखद घटना झाली, आपले समालोचक सुभाष धुमाल सरांचे बंधू सागर आणि अक्षय अगदी त्यांच्या नावाने या संघ या स्पर्धेतून उतरले. नक्कीच त्या दोन्ही बंधूंना या स्पर्धेच्या वतीनं आणि गोरसई संघाच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली असेल. नितेश, तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. संजय मनेरा, नाणेफेकी आपल्यासाठी महत्त्वाची होती. अतिशय महत्त्वाचं. नक्की संजय मनेरानं प्रश्न विचारणं म्हणजे विचार करून प्रश्न विचारावा लागतो. फलंदाजी करायची आहे, सॉरी गोलंदाजी करायची आहे. तर ही स्पर्धा, या स्पर्धेचं आयोजन
आणि एकंदरीत आमची जी गुरुदत्त चौथायरवा क्रीडानगरी आहे याबद्दल काय म्हणाल? पहिले तर तुम्हाला एक संदेश देतो, अतिसुंदर वातावरण, अतिसुंदर मैदान, आणि या मैदानाचे सर्व श्रेय गुरुदत्ता चौथे मानकोली हिरवायला जाते. संजय भाऊ मनेरा, मी तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारणार आहे. सिद्धिविनायक अंजूरची टीम आहे, जेव्हापासून निलेश पाटीलने या संघटनेमध्ये टीम दाखल केली तेव्हापासून आपल्या खांद्यावर संघनायकाची जबाबदारी दिलेली आहे. याबद्दल काय म्हणाल? टीममध्ये काय मीटिंग चर्चा की आपण सिनियर खेळाडू म्हणून आपल्यावर संघनायकाची जबाबदारी कायम ठेवलेली आहे? संघामध्ये आता मुकेश पाटील सारखा खेळाडू आहे, रोहन तरे सारखा खेळाडू आहे, भानुदास पाटील देखील आहे, मात्र आपल्यावर प्रतिवर्षी संघनायकाची जबाबदारी आहे. याचं मुख्य कारण काय? कारण त्या जबाबदारीला तडा जाऊन दिला नाही म्हणून ती नेहमी वारंवार ती जबाबदारी माझ्याकडे आहे. यस, क्या बात आहे. शुभेच्छा आहेत आपल्याला. तर मित्रांनो, टॉस बॉक्समधून न्यूज आहे, सागर इलिमान जय बजरंग गोरसे टीमनं नाणेफेकी जिंकून प्रथम घेतलाय फलंदाजीचा निर्णय आणि गोलंदाजीसाठी A1 जोडी सिद्धिविनायक अंजूर टीमला आमंत्रित केलेले आहे. धन्यवाद. बघूया, हा सामना ग्रुप ए मधून खूप महत्वाचा सामना आहे. वडवणवघर टीम जय गावदेव बजरंग आणि ज्ञानेश्वर चिकणे. धावांचं लक्ष आहे. ज्ञानेश्वर चिकणे नक्कीच आमचे सहकारी समालोचक, अग्री कवी आणि या हंगामाची जय गावदेव वडनगर संघाची संघनायकाची जबाबदारी या खेळाडूवर आहे. बघूया, गोलंदाज आलाय देवानंद भुईर. देवानंद भुईरनं चौथायरवा स्पोर्ट संघाकडून खेळताना कित्येकदा पहिलं पॉवर प्लेचं ओव्हर अगदी पॉवरफुल टाकलेलं आहे. 42 धावांचं लक्ष असेल. पहिला चेंडू ओव्हर द विकेटनं देवानंद भुईर. क्या बात आहे. अफरकटच्या अंदाजानं चेंडूला कव्हर पॉइंट रिझन मधून खेळलेला आहे. क्या बात आहे. संकेत केनीनं बघूया किती धावा आपल्या संघासाठी सेव्ह केलेत. नक्कीच 3 धावा धावून पूर्ण केलेत. एक मौल्यवान धाव वाचवलेली आहे. ज्ञानेश्वर चिकणे संघनायक म्हणून या हंगामाची सुरुवात जय गावदेव वडनगर संघाकडून. बघूया, देवानंदकडे एक चांगली क्वालिटी गोलंदाजी आहे. 42 धावा रात्रीच्या क्रिकेटमध्ये 40+ 4 ओव्हरमध्ये एक सुरक्षित धावसंख्या म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. सदाशिव या सामन्यासाठी उपलब्ध झालेला आहे. बघूया, पहिल्या चेंडूवर 3. बजरंगसाठी इथे चेंडू अगदी यष्टीरक्षेच्या मागे जातोय. लक्की भायची चुकी आणि जिथे 1 होती तिथे 2 धावा पूर्ण केलेत. योगेश दलवी अगदी यष्ट्यांना चिपकून आहेत, मात्र शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट थर्डमॅनला जे क्षेत्ररक्षक आहे त्यांनी दक्ष राहणं गरजेचं आहे. इथे धावा आले 2, धावसंख्या 5. नक्कीच आमचे गुरुनाथजी माली, गुरुदत्त चौथायरवा क्रीडानगरीचे खजिनदार आणि गुरुदत्त 40+ सिनियर संघाचे एक सिनियर खेळाडू. 2 चेंडू 5. पावलांचा वापर, चेंडू हवेमध्ये खेळलेत. बघूया, श्रीराम इथे दुसरी धाव आणि मला वाटतं देवानंदला चेंडू कलेक्ट करता आला नसावा. स्टंपला हात लागला आणि बॉल त्याच्या हातामध्ये सापडला नाहीये. थँक्यू. आमचे सहकारी समालोचक संदेश पाटील भिवंडीकर आम्हाला ऑनलाईन जोडलेत. त्यांनी ज्ञानेश्वर चिकणे सरांना शुभेच्छा दिलेत आणि मला देखील, कारण की दोन्ही समालोचकांमध्ये सामना आहे.
3 चेंडूमध्ये धावा बनले 7. देवानंद भुईर बघूया. इथे देखील चेंडूला अगदी लेट कट केलाय. गली क्षेत्रामधून चेंडू डीप थर्डमॅनला ट्रॅव्हल होतोय. दुसरे धावेचा प्रयत्न आणि ते दुसरी धाव पूर्ण. योगेश दलवी खराब फिल्डिंग. नक्कीच इथे योगेश दलवीच्या हातामध्ये चेंडू येत नाहीये. मला वाटतं थोडंसं अगदी त्यांनी डीपमध्ये राहायला हवं इष्टरक्षण करताना, कारण की ज्या एक एक 2-2 धावा आहेत या खूप महत्त्वाच्या आहेत. कारण की हा सामना जितकाच जय गावदेव वणुगड टीमला महत्त्वाचा आहे तितकाच चौथ्या व स्पोर्ट मानकुली संघाला देखील महत्त्वाचा आहे. 4 चेंडू फेकलेत देवानंदनं, 10 धावा खर्च केलेत. बघूया षटकातील पुढचा चेंडू. नक्कीच आमच्या सिनियर 40+ क्रिकेट मंडळाचे लॉर्ड कमिटी मेंबर आणि गावदेवी भादवडे संघाचे उत्कृष्ट खेळाडू संतोष भाऊ तरे यांनी या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिलेत. धन्यवाद संतोषजी तरे. असं कुठेही वाटत नाहीये या मॅच मधून की चौथ्या स्पोर्ट टीम खेळते. खराब फिल्डिंग. देवानंद भुईर वर जे पहिलं ओव्हर दिलेले आहे ते योग्य की अयोग्य याचं उत्तर आपल्याला येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये मिळेल. बिंदास माली दुखापतग्रस्त आहेत. योगेश दलवीच्या हाताला देखील दुखापत आहे. श्रीराम देखील एक गोलंदाज आहे वय वर्ष 45चा. मात्र ते देवानंदवर जो विश्वास दाखवला तो कुठेतरी संघाच्या विरुद्ध दिशेने 5 मध्ये 13 दिलेत. क्या बात है. इथे फलंदाज इष्टिचित भजरंग बाद झालेत. 13 धावा बनवायचे 42 बनलेत 13 म्हणजे येणाऱ्या 18 मध्ये 29. नक्कीच ज्ञानेश्वर चिकणे संगनायक क्या बात आहे. अविन मालीन इथे ज्ञानेश्वर चिकणेला प्रति षटकारासाठी 500 रुपये लावलेत. नक्कीच ज्ञानेश्वर चिकणेची फलंदाजी अध्यक्ष चषक राहणार इथे आपण पाहिली होती. बघूया नवीन बॅटर जय आलाय. देवानंदने 13 दिलेत. येणाऱ्या गोलंदाजांना 29 वाचवायचे आहेत. वेलकम परशुदादा. जय बजरंग कारिवली टीमचे एक उत्कृष्ट खेळाडू. सिद्धिविनायक अंजूर टीम आपण पूर्व तयारीमध्ये राहा. सामना संपल्याबरोबर आपण फिल्डिंग करण्यासाठी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. 3 ओव्हर 29. नक्कीच आमचे ज्ञानेश्वर चिकणे आज दिवस पाली रात पाली दोन्ही इथे अगदी समालोचन करण्यासाठी ते उपस्थित आणि सामने देखील हा 3रा सामना ते खेळतायत. बघूया तसेच आमचे सहकारी समालोचक वाईस ऑफ गोरसई मनोज ठाकरे या स्पर्धेला जॉईन झालेत. त्यांचं देखील स्वागत. 3 ओव्हर 29. क्रिकेटमध्ये फलंदाजी गोलंदाजी यापेक्षा तुमचं क्षेत्ररक्षण देखील खूप महत्त्वाचा घटक आहे. चला चला सामना स्पीडअप करा. 3 ओव्हर 29. 42 धावा म्हटलं की एक 4 ओव्हरमध्ये 40+ रात्रीच्या क्रिकेटला एक चांगली टोटल 9:52 झालेली आहेत. 3 ओव्हर अजून बाकी आहेत. योगेश दलवी हलक्या हातानं चेंडूला अगदी कव्हर पॉइंट मध्ये ढकलून दिला. एक सिंगल धाव. एक सिंगल. धाव संख्या 14. 7 चेंडू
14 धावा, 17 मध्ये 28. गणेश पाटील, राजेंद्र भजके आणि पांचाल सर या नाईट स्पर्धेसाठी आपले 3 पंच उपलब्ध झालेत. अगदी हा चेंडू एका टप्प्यानं सीमा पार, चौकार. करा फिल्डिंग. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं की कुठेतरी संघाला गलती लागलेली आहे. देवानंदच्या पहिल्या ओव्हरमध्ये जे 13 धावा दिल्या त्यामध्ये खरा फिल्डिंगच्या मुले नक्कीच 5 ते 6 एक्स्ट्रा धावा या संघाला मोजाव्या लागलेले आहेत. क्रिकेटमध्ये आपण एकदा केलेली चूक तिची पुन्हा भरपाई त्या चेंडूवर करता येत नाहीये. आठ चेंडूंचा खेळ आणि 18 धावा. फलंदाज जय. इथे हा चेंडू पंचांचा इशारा येतोय वाईट. 19 धावा, 42चं लक्ष आहे आणि 8 चेंडू मध्ये 19 चा आकडा गाठलेला आहे. जय गावदेव वडूनगर टीम न क्या बात आहे. अतिशय चांगला चेंडू. स्विंग अँड मिस. चेंडू पडल्यानंतर काहीसा ऑफस्टिकच्या बाजूने वलवलाय. योगेशकडे क्षमता आहे, मात्र सध्याच्या घडीला पाहिलं तर MPL पासून योगेशनं गोलंदाजीपासून थोडीशी विश्रांती घेतलेली आहे. वेलकम पंकज भोईर. एक सिंगल. धावसंख्या 20. चेंडू टाकून झाले 10 आणि धावा बनलेत 20. म्हणजे येणाऱ्या 14 मध्ये अजूनही 22 धावांची गरज आहे. चौदा चेंडू 22 धावा. योगेश दलवी राऊंड द विकेट. हलक्या येताना चेंडूला अगदी टॅप केलाय. ज्ञानेश्वर चिकणे डायरेक्ट थ्रो आलाय. अविनाशला चेंडू कलेक्ट करता येत नाहीये. चिकणीला विकेट द्यायचे, मात्र चिकणीचे जे धावा आहेत ना ते संघासाठी पोषक आहेत. आता 22 बनलेत आणि 20 ची गरज. 13 मध्ये 20, 11 मध्ये 22 आणि 13 मध्ये 20 असं सामन्याचं सूत्र शिल्लक आहे. नक्कीच अगदी चौथ्या स्पोर्टचं एक इतिहास आहे की रात्रीच्या क्रिकेटमध्ये या संघाने भरपूर स्पर्धा जिंकलेल्या आहेत. बघूया हा चेंडू हवेमध्ये खेळलेला आहे. प्रेमनाथ चेंडूच्या समोर येतोय. इथे देखील 2 धावा. 2 ओव्हर 24. येणाऱ्या 2 ओव्हर मध्ये अजूनही 18 धावा बाकी आहेत आणि 9 विकेट आहेत. ऑल इज वेल. सुरुवात चांगली आहे जय गावदेव वडूनगर टीमची. बारा चेंडू 18. सदा की अभिज्ञ ठाकूर. तिसरं ओव्हर खूप महत्वाचं आहे, कारण की हे ओव्हर जर चांगलं आलं तर शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच एक चांगली रफ अँड टफ पाहायला मिळेल. बघूया संघनायक सहकारी काय चर्चा करतील, कारण की 12 चेंडू आणि 18 म्हणजे 9च्या सरासरीनं इथे धावा बनवायचे आहेत जय गावदेव वडणुकर टीमला. तर या उलट या 18 धावा रोखायच्या आहेत चौथ्या स्पोर्टच्या 2 गोलंदाजांना. आणि अखेरकार संघातील सर्वात चांगला गोलंदाज सदाच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय
चांगला निर्णय आहे. जर्सी नंबर 77 MPL स्पर्धेमध्ये सदाने देखील चांगली कामगिरी केलेली आहे. हंगामाची पहिली चाचणी स्पर्धा भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट संघटनेची आणि आजची पहिली रचना आपण पाहतोय. दिवस रात्र ही स्पर्धा आणि सामना क्रमांक 13 मैदानामध्ये सुरू आहे. यानंतर अजून 2 सामने आहेत. सिद्धिविनायक अंजूर टीमला सलग 2 सामने खेळायचे आहेत. A1 जोडी सिद्धिविनायक अंजूर आणि सागर इलिवान जय बजरंग गोरसी 14वा सामना. त्यानंतर 15वा सामना आहे स्वयंभूस्फोट पायगाव आणि सिद्धिविनायक अंजूर. बघूया सदा संघातील एक सर्वात चांगला गोलंदाज फिल्डिंग लावा, जरा फास्ट केला, कारण की ग्रुप ए मध्ये आपण पाहिलं तर आयडियल फ्रेंड्स ग्रुप हवे दिवे 3 सामने खेळलेत, 3 पराभूत. चौथा हिरवा स्फोट 2 सामने 2 विजय. जय गावदेव 2 सामने 1 विजय 1 पराभव. आणि त्यानंतर गंगामाता गुंदवली 3 सामने 2 विजय 1 पराभव. इथे बघूया बॅटची कडा लागले. शॉर्ट थर्डमॅन रिझन मध्ये इश्कन हा झेल टिपलाय आणि फलंदाज जय झेलबाद SK संकेत केनी. नक्कीच कमिंग सून आपण स्वर्गीय कबीर निर्मल स्मृती चषकाचा क्रिकेटचा महासंग्राम पाहणार आहात. 6 डिसेंबर ते 12 डिसेंबर दरम्यान 4 धाम स्फोट, चौथा हिरवा स्फोट आणि ग्रामस्थ मंडळ मानकुले आयोजित हा क्रिकेटचा महासंग्राम. नवीन फलंदाज संजय चिकणे 11 मध्ये 11 चेंडू 18 धावा. पंकज भोईर, रुपेश म्हात्रे, परशु पाटील, अविन माली आणि आमचे गुरुनाथजी माली हे मान्यवर कक्षामध्ये पाहायला मिळतात. 11 मध्ये 18 सदा. पहिल्या चेंडूवर विकेट घेऊन चाचणी स्पर्धेची सुरुवात सदाने चांगली केलेली आहे. संजयने देखील पहिल्या सामन्यातून 6 चेंडूमध्ये 27 धावा ठोकल्या होत्या. त्यामध्ये 4 षटकार त्यांनी लगवलेत. बघूया सदा. इथे अगदी यष्टीरक्षक योगेश दलवीनं चांगले प्रयत्न जरूर केले. चिकणीला विकेट पहिल्या ओव्हर संपल्यानंतर द्यायचे, मात्र ती चौथ्या स्फोटला नको आहे. दादा असतात आता 10 मध्ये 17. चौथ्या स्फोट भरपूर क्रिकेट खेळलेली आहे या संघटनेमध्ये आणि डावपेच अगदी चांगले माहीत आहेत दोन्ही टीमला. 11 चेंडू 17 धावा. नाही, संकेत देखील एक लकी खेळाडू आहे. संकेत केनीच्या डोक्यावर अगदी पूर्णपणे संघटनेचा हात आहे, खास करून आपले प्रतापजी पाटील साहेब. हा चेंडू बघा, चिकणे अगदी विकेट देण्याच्या तयारीत, मात्र धावा देखील चांगल्या जमवत आहेत. आता इथे फलंदाज चिकणे की संजय चिकणे, बाद कोण आहे इथे? ज्ञानेश्वर चिकणे यशस्वी झालेत. SK मागे टाकलाय. अखेरकार विकेट चिकणेनी दिलेली आहे, कारण की येणारा फलंदाज दीपक पाटील. क्या बात आहे, आज प्रथमच मला वाटते फलंदाजीला संधी या सामन्यातून. 9 मध्ये 16 धावा आहेत, 26 झालेत. 9 चेंडू 16ची गरज. चेसिंग इज कंपल्सरी. आता दोन्ही खेळाडू मजबूत आहेत आणि त्यांच्या समोर गोलंदाज देखील तितक्या ताकदीचा आहे. योगेश दलवीचा आवाज चांगला आहे.
संतोष परदेशी देखील या संघामध्ये एक चांगला खेळाडू आहे. नेहमीच आपल्या सहकार्याने ऍक्टिव्ह करत असतोय, मात्र त्यांचा आवाज अजूनपर्यंत येत नाहीये. 9 चेंडू 16 धावा. चांगली मॅच चाचणी स्पर्धेच्या माध्यमातून दीपक पाटील एक उंच पुरा शरीर यष्टीचा खेळाडू. 9 मध्ये 16 बनवायचे आहेत. सदाचे 3 चेंडू खूप निर्णायक असतील. इथे चांगला फटका समोर ठेवलाय. गॅप मधून चेंडू जातोय आर पार सीमा पार चौकार. देवानंद नाराज आहे. आठ मध्ये 12. आठ चेंडू 12 धावा. दीपकनं आल्या आल्या चौकार आणि त्यानंतर हा चांगला झेल अविनाश माळीने टिपलाय. कव कॉर्नर रिझनला फलंदाज बाद. सहकारी खेळाडू देवानंद भोईर यावर्षी वर्ष 45 झालेत आणि एक चांगल्या मूडमध्ये आहेत. ते बोलतात की सगळी फिल्डिंग आपली खराब आहे. आता 7 मध्ये 12. देवानंद भोईर रुपेश यावर्षी खुश आहे. तो बोलतो की मी यावर्षी काहीतरी करामत करून दाखवेन आपल्या संघासाठी, कारण की वर्ष 45 झालेले आहे. योगेश दलवीच्या जोडीला त्याला दादा नक्कीच संधी देतील. अजून स्पर्धा भरपूर खेळायचे आहेत. बघूया सदा. हा चेंडू तेज तरार. या चेंडूंसाठी सदाची ओळख आहे. तो ब्रह्मास्त्र त्यांनी सोडलाय. वा, चौकार गेल्यानंतर मात्र 2 चेंडू डॉट आलेत, म्हणजे तो चौकार कव्हर झालेला आहे. आता 6 मध्ये 12 आणि या स्थितीमध्ये 7 चेंडूमध्ये 12 धावा म्हटलं की एक चांगली टोटल आहे गोलंदाजासाठी, कारण की 10 वाजून 7 मिनिटं झालेली आहेत. पंकज भोईर, परशु पाटील, यस चेक करायचं आहे. फलंदाज सैफ आहेत की बाद आहेत. बघूया तिसरे पंच राजेंद्र बजागे सर. इथे जरूर तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे मानकुले टीम कडून. यष्टीरक्षक पंच पंचांना फक्त निर्णय बरोबर, कारण की फक्त भीमरसाठी खेळाडू DRS घेऊ शकतात. बघूया आणि इथे फलंदाज बाद आहेत. त्यांची अगदी आपण बॅट पली तर हवेमध्ये होती. पप्प्या काबूकर दुर्दैवरित्या इथे बाद झालेत. श्रीरामच्या अपीलवरून समजलं तो जोश जल्लोष पाहायला मिळाला आणि पप्प्या काबूकर नाराज पावलांनी खेळाडू कशामध्ये परतताना बॅट हवेमध्ये होती. नक्कीच तिसरे पंच राजेंद्र बजागे सरांचा निर्णय.
अविनाश माली अभिज्ञ ठाकूरला मागे ठेवलाय आणि स्वतः संगणक करता क्या ना मरता अविनाश मालीनं स्वतःच्या हातामध्ये चेंडू घेतलाय. 6 मध्ये 12 सिद्धिविनायक अंजूर टीम. क्या बात आहे. अविनाश मालीने जर या 12 धावा डिफेंड केल्या तर अविन मालीकडून रोख रक्कम 500. अविन माली आमच्या लयमध्ये आहेत. पहिला चेंडू अतिशय चांगल्या लाईनात लेंथवर एष्ट्यांच्या मागे आपण पाहिले तर श्रीराम संजय चिकनी आणि नॉन स्ट्राईकला जितू धुमाले अशी जोडी आहे. वरुणको टीम कडून 5 चेंडू 12 धावा. ची इथे जितू धुमाले नो चेंडू पंचांनी घोषित केला. मात्र या चेंडूवर बघूया गोलंदाजी एंडला काय घडलाय. बघूया अगदी नो चेंडू. यस रिटर्न क्रीजच्या बाहेर की ओव्हर स्टेप आहे. यस ओव्हर स्टेप रिटर्न क्रीजच्या बाहेर आहे. यस क्या बात आहे. झेल टिपला होता. रनआउटचा चेक करा. नक्कीच पंचांना देखील अग्नी परीक्षा आहे पंचांची. अगदी नो चेंडू आहे. मात्र जितू धुमाले बघूया इथे जितू धुमाले यांच्या बाबतीत काय घडलंय. आमचे गुणलेखक अल्पेश गायकवाड मनोज ठाकरे श्यामदादा चौधरी यांची स्पर्धा कव्हर करून नाईटला या स्पर्धेमध्ये आम्हाला जॉईन झालेत. फलंदाज सेफ आहेत. नोबलच्या स्वरूपात एक सिंगल येईल. सिंगलनं धावसंख्या झाली ती 31. 5-11. यस चांगला निर्णय पांचल सरांचा. रिटर्न क्रीजच्या बाहेर चेंडू होता. चांगला झेल जरूर टिपला होता. इथे बघूया चेंडूला अगदी फाईन खेळलेत. लॉंग लेग आणि डीप स्क्वेअर लेग रिझन मधून हा सुंदर चौकार संजय चिकनी यांच्या बॅट मधून.
नाही रोकडा आहे, रोकडा रस्ता, मांगीवाल पालीवाल, अविन माली. इथे देखील चेंडूला अगदी हलक्या हाताने खेळलेला आहे, बघूया. हार्डलॉक, नक्कीच फिल्डिंग चुकीची आणि त्याचा निर्णय योग्य आलाय वडनुका टीम साठी. चला सिद्धविनायक अंजूर टीम या सामन्याचा सामनावीर खेळाडू कोण आहे अल्पेश? क्या बात आहे. या सामन्याचा सामनावीर